रामकृष्ण हरी. अध्याय 6. आत्मसंयमन योग. साधकांनी ओळी क्रमांक 1 ते 292 इथपर्यंत आजच्या दिवसाचे पारायण करावयाचे आहे. या अध्यायात माऊलींनी सर्वप्रथम मराठीचं महत्त्व सांगितलं. यासाठी माऊली दृष्टांत देतात. माझ्या मराठी आणि अमृताची तुलना केली ना तर माझी मराठी अमृताला सुद्धा हरवेल एवढी माझी मराठी सर्वोच्च आहे. त्याचबरोबर माऊलींनी योगी आणि संन्यासी यांची लक्षणे सांगितली आणि योगी आणि संन्यासी एकच आहेत. हा योग साधण्यासाठी मनाला आवर घालून अभ्यासाने वैराग्याची प्राप्ती करता येते हे माऊली इथे सांगतात. त्याचबरोबर माऊली सांगतात, ईश्वराचे ध्यान करण्यासाठी आपण ध्यानाचे स्थान उचित निवडणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आपण ध्यान करतो आसन टाकून त्या आसनावर आपण बसावं, नंतर आपण ध्यान करावं. कारण ध्यानानेच ईश्वराची प्राप्ती होते हे माऊली सांगतात. माऊली सांगतात, आत्मसंयमाने आपल्या देहाला विदेही बनवता येतं, किंबहुना देहीच आपणास ईश्वराची प्राप्ती करता येते. त्यासाठी कुंडलिनी नावाच्या शक्तीला जागृत करावं लागतं. मग ही कुंडलिनी शक्ती म्हणजे काय बरं? ती असते कुठं? त्याचंही वर्णन माऊलीने सांगितलं. ही कुंडलिनी अधोमुख 3.5 वेटोळे घालून जसं नागिनीचं पिल्लू बसावं त्याप्रमाणे खाली तोंड करून शिवणीच्या ठिकाणी अर्थात गुद्धस्थान आणि लिंगाच्या मधोमध जी जागा आहे त्या ठिकाणी अधोमुख ती कुंडलिनी बसलेली आहे. अधोमुख होणे म्हणजेच प्रपंचात लीन होणे होय. ऊर्ध्वमुख होणे म्हणजे प्रपंचातून परमार्थाकडे टाकलेलं पाऊल होय. तर या कुंडलिनीने अधोमुखाकडून ऊर्ध्वमुखाकडे म्हणजेच वरच्या दिशेने मार्गक्रमण करावं, अर्थात षटचक्राचं भेदन करावं हे माऊली इथे सांगतात. मग हे षटचक्र म्हणजे कोणते तेही माऊली या अध्यायात सांगतात. गुद्धस्थानाच्या ठिकाणी असणारे मूलाधार चक्र, लिंगाच्या ठिकाणी असणारे स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या ठिकाणी असणारे मणिपूर चक्र, हृदयाच्या ठिकाणी असणारे अनाहत चक्र, कंठाच्या ठिकाणी असणारे विशुद्ध चक्र, भूमध्येच्या ठिकाणी असणारे आज्ञाचक्र आणि कपाळाच्या ठिकाणी असणारे सहस्त्रदल, अर्थात या षटचक्राचे भेदन करून सहस्त्रदळी असणाऱ्या परब्रह्म परात्पर ईश्वराची भेट घेणे होय. हा प्रवास, षटचक्र भेदनाचा प्रवास आपल्याला याच देहामध्ये विदेही होऊन करता येतं. यासाठीच तर आत्मसंयम आहे. हे आत्मसंयमन करण्यासाठी आपल्याला मनाला आवर घालून शांतीच्या ठिकाणी आसनस्थ होऊन कुंडलिनी शक्तीला जागृत करून षटचक्राचे भेदन करून आपण जर ऊर्ध्व मार्गाने वर गेलो ना तर निश्चितच आपल्याला याच देही आपल्याला ईश्वराचा अनुभव येतो आणि या जीवाचे जीवपण संपून शिवत्व आपणास प्राप्त होते. चला तर माऊलींनो, आपण सुद्धा हा आत्मसंयमन योगाच्या अभ्यासाने कुंडलिनी शक्तीला जागृत करून षटचक्राचे भेदन करून सहस्त्रदळी असणाऱ्या त्या परात्पर परमेश्वराची भेट घेऊया. रामकृष्ण हरी.